श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये पल्लवी विजय पाटील मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. पल्लवी विजय पाटील मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले, आयुष्यभराची कमिटमेंट या शीर्षकाखालील पहिल्या चारोळीमध्ये पालवी या नावाने मॅडम लिहितात की सोडून देऊ कम्फर्ट झोन, व्यक्त करू भावना आणि मन. वाह, सोडून देऊ कम्फर्ट झोन, व्यक्त करू भावना आणि मन, आयुष्यभराची कमिटमेंट देऊन सांभाळून नाते आणि माणूसपण, सांभाळून नाते आणि माणूसपण. वाह, खरंच खूप सुंदर आणि अनमोल असा सकारात्मक संदेश या सुंदर अशा चारोळीमध्ये होता. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये स्वप्न शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत पालवी या नावाने, चांदण्या रात्रीचे स्वप्न मनाला वेड लावून जातं. चांदण्या रात्रीचं स्वप्न मनाला वेड लावून जातं आणि प्रत्यक्षात ते खरं झालं तर आनंदाचं लेणं घेऊन येतं. वाह, आणि खरं आहे की चांदण्या रात्रीचं जे स्वप्न असतं ते मनाला वेडावतं आणि ते खरं झालं तर जीवनामध्ये आनंद होऊन जातो. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या एका रचनेमध्ये श्रीमती कल्पना दिलीप मापुसकर मॅडम लिहित आहेत मीरा रोड येथून. श्रीमती कल्पना दिलीप मापुसकर मॅडम यांनी मीरा रोड येथून लिहिलं आहे रातराणी शीर्षकाखाली की सांज कलता केशरी रातराणी गाई गाणी, सांज कलता केशरी रातराणी गाई गाणी, प्रेमभरी गंधशीळ विसाव्याच्या शांत क्षणी. वाह, प्रेमभरी गंधशीळ विसाव्याच्या शांत क्षणी, रंगपाचू रूपतारा गुज श्वासात मधुर, रंगपाचू रूपतारा गुज श्वासात मधुर, जाते छेडून रातीला मंदगंध ओलासूर, जाते छेडून रातीला मंदगंध ओलासूर, मंदगंध ओलासूर. वाह वाह, आणि रातराणी जी सांज कलताना केशरी रातराणी गाणं गाते असं शब्दांकन करून प्रेमभरी गंधशीळ विसाव्याच्या शांत क्षणी येते. खूप सुंदर, अतिशय अप्रतिम असं वर्णन रातराणीचं या रचनेमध्ये मॅडमनी केलेलं होतं. आणि उद्योग पुरुष रतन या शीर्षकाखाली प्रभाकर पराटे सरांनी चंद्रपूर येथून लिहिले. प्रभाकर पराटे सर लिहित आहेत चंद्रपूर येथून, उद्योग पुरुष रतन या शीर्षकाखाली की उद्योग पुरुष रतनजी टाटा समाज कल्याणासाठी सदैव झटले, लोकोपयोगी निर्माण केल्या नव्या वाटा, नीतिमूल्यांची केली जोपासना, मिळाली नवचैतन्याची ऊर्जा, सामान्यता ही झाली चर्चा, परोपकारी या रत्नाला पाठिंबा मिळाला जनतेचा, परोपकारी या रत्नाला पाठिंबा मिळाला जनतेचा, हळहळला सारा देश देताना निरोप अखेरचा, हळहळला सारा देश देताना निरोप अखेरचा. आणि आपल्याला माहीत आहे रतनजी टाटांचं समाज कल्याणासाठी केलेलं कार्य माहीत आहे. देश जेव्हा जेव्हा संकटामध्ये येतो तेव्हा रतनजी टाटा यांनी त्यांच्या अगदी मुक्त हस्ताने मदत केलेली आहे, सर्वसामान्यांना मदत केलेली आहे, प्रत्येकाच्या मदतीला ते धावून गेलेले आहेत. तर आदरणीय रतनजी टाटा हे आपल्यातून निघून गेलेले आहेत. एका अनमोल रत्नाला आपला देश हा मुकलेला आहे. तर त्याबद्दलचे भाव सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात, म्हणजेच दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये आशिष देव सर लिहित आहेत चंद्रपूर येथून. आशिष देव सरांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे विषय या शीर्षकाखालील पहिल्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत, नसतो कधीच विषयांना तोटा, निरीक्षण केले तर आढळतो विषय. नसतो कधीच विषयांना तोटा, निरीक्षण केले तर आढळतो विषय. छोटा असो वा मोठा, सर्वत्र आहेत अनेक विषय. तर विषयांचा कधी तोटा नसतो, ते सर्वत्र असतात. या अनुषंगानेची सरांची चारोळी आणि संवाद या शीर्षकाखाली आशिष देव सरांनी चंद्रपूर येथून पुढच्या चारोळीमध्ये लिहिले की आयुष्याच्या प्रतिकंदनावर मलम ठरते मिश्किल कोटी, आयुष्याच्या प्रतिकंदनावर मलम ठरते मिश्किल कोटी, वाहत राहतो अखंड प्रवाह चैतन्याचा, सुसंवादात दडली आहे
शक्ती मोठी, सुसंवादात दडली आहे शक्ती मोठी, शक्ती मोठी. क्या बात आहे. आणि खरं आहे की सरांनी जे लिहिलं आहे की आयुष्याच्या प्रतिकंदनावर मलम ठरते मिश्किल कोटी. आणि आपल्याला माहीत आहे की बरेच लोक असे असतात की ज्यांच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा हालत नाही. आपण कितीही कोटी करा, आपण कितीही जोक करा, तर आयुष्य हे असं संकुचितपणे जगणं हे चुकीचं आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडते तर त्याला मनमुरादपणे दाद द्या. जेव्हा आपल्याला एखादा विनोद आवडतो तर त्यावर खळखळून हसा. कोण काय म्हणतील, माझे पद, माझी प्रतिष्ठा, मी इतका मोठा आहे आणि हे ठिकाण हे आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून आपण हसणंसुद्धा विसरणं किती दुर्दैव आहे नाही का. एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर ती करा, एखादा पदार्थ आपल्याला आवडला तर तो खा. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला आवडते तेव्हा त्याचं भरभरून कौतुक करायला शिका. दाद द्या, साथ द्या, प्रतिसाद द्या आणि खळखळून हसा आणि जीवनाचा आनंद घ्या. जे आपल्या एफएमचं टॅगलाईन आहे की आनंदी राहा, आनंद लुटा. तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी राहा, आनंद लुटा. तर अप्रतिम अशा या दोन्ही चारोळ्या होत्या. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले नवरात्री शीर्षकाखाली की नवरात्र उत्सवात पूजन आदिशक्तीचे करून या दुष्टांचा संहार निर्भय देवांनाही केले. नवरात्र उत्सवात पूजन आदिशक्तीचे करून या दुष्टांचा संहार निर्भय देवांनाही केले. नवरूपात 9 दिवस भक्तांना दर्शन देते. नवरूपात 9 दिवस भक्तांना दर्शन देते. जरी असती रूपे अनेक, आदिशक्ती आहे प्रतीक. जरी असती रूपे अनेक, आदिशक्ती आहे प्रतीक. आदिशक्ती आहे प्रतीक सृजनांचे. आदिशक्ती आहे प्रतीक सृजनाचे. आदिशक्ती आहे प्रतीक सृजनाचे. वा. तर आदिशक्ती हे सृजनाचं प्रतीक आहे आणि भक्तांना वेगवेगळ्या रूपामध्ये जी आदिशक्ती आहे, देवी आहे, ती दर्शन देते. तर नवरात्रीचं महात्म्य आणि देवीची विविध रूपं याबद्दलचे मॅडमच्या या रचनेमधील अप्रतिम असे भाव होते. आणि पुढच्या एका आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये बाप या शीर्षकाखाली पांडुरंग म्हस्के सर लिहित आहेत डाळिंब, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथून. पांडुरंग म्हस्के सरांनी मुक्काम डाळिंब, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथून लिहिले आहे की बाप घराचा पाया, बाप मायेचं आभाळ. वाह. बाप घराचा पाया, बाप मायेचं आभाळ. बाप कष्टितो कष्ट जसा नांगराचा फाळ. बाप कष्टितो कष्ट जसा नांगराचा फाळ. बाप आयुष्य वेचताना त्याच्या रस्त्यात काट. बाप आयुष्य वेचताना त्याच्या रस्त्यात काट. करून या कष्ट सारे, करून या कष्ट सारे झाले एक पाटपोट. करून या कष्ट सारे झाले एक पाटपोट. झाले एक पाटपोट. तर असा हा बाप, जो घराचा पाया, जो मायेचा आभाळ, जो नांगराच्या फाळासारखा कष्ट करतो, तो आयुष्य वेचताना अपमान अवहेलना झेलतो. तो बाहेर कामावर जातो, खूप साऱ्या लोकांचं त्याला ऐकावं लागतं आणि त्यानंतर तो पैसे कमवून आणतो. त्याचं पाठपोट एक होतं, पण स्वतःचं दुःख आणि वेदना या कुटुंबाला न दाखवता तो अविरतपणे मेहनत करत असतो. कुटुंबासाठी करत असतो, मुलांसाठी करत असतो, पत्नीसाठी करत असतो, आईवडिलांसाठी करीत असतो. असा हा बाप. त्याचं मन जाणलं पाहिजे, त्याला सन्मान दिला पाहिजे. दरवेळी मी आपल्या शोमध्ये म्हणतो की आई आणि वडील यांना सन्मान दिला पाहिजे, कारण त्यांच्यामुळं आपण आहोत. खूप अप्रतिम भावस्पर्शी, हृदयस्पर्शी भाव सरांच्या या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या सण आणि संस्कृती या शीर्षकाखालील सौ नेहा रवींद्र रनाळकर नवटे मॅडम यांनी पाठवलेल्या, नाशिक येथून पाठवलेल्या रचनेकडे आपण वळूयात. सौ नेहा रवींद्र रनाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. सण आणि संस्कृती या शीर्षकाखाली की पोळा, रक्षाबंधन झाला दसरा, येणार आता शरद पौर्णिमा. पोळा, रक्षाबंधन झाला दसरा, येणार आता शरद पौर्णिमा. दीपावली सणाचे होता आगमन, आनंदाला नाही उरणार सीमा. दीपावली सणाचे होता आगमन, आनंदाला नाही उरणार सीमा. सारेच सण हे माणसाला देतात समाधान, जगण्याची प्रेरणा नवी. सारेच सण हे माणसाला देतात समाधान, जगण्याची प्रेरणा नवी.
साजरे करून मोठ्या उत्साहात संस्कृती आपण जपायला हवी, आणि अगदी खरं आहे की सण उत्सव साजरे करीत असताना त्याचा मुख्य उद्देश हा आहे की संस्कृतीचं संवर्धन जतन करणे, तर ती जपली पाहिजे असा खूप सुंदर अप्रतिम सामाजिक संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता श्रोते हो. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की सणासुदीचे दिवस आहेत, सर्वजण जे आहेत ते सणांचा उत्सवांचा आनंद घेत आहेत. नवरात्री संपल्या, दसरा संपला, आता वेध लागलेले आहेत ते कोजागरीचे, आणि कोजागरीनंतर जे वेध लागतात ते म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडत्या अशा सणाचे म्हणजेच दीपावलीच्या सणाचे. तर दीपावलीचा सणसुद्धा आपण आपल्या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM सोबत साजरा करणार आहोत. कोजागरीसुद्धा आपण साजरी करणार आहोत. आणि हाखेर शब्दांचा हा शो, जसं की आपल्याला माहीत आहे की हा जो शो आहे आपला, या शोने 5 वर्षाचा टप्पा पूर्ण केला आहे, 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. आणि निश्चितपणे मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपण सुरू केलेला हा शो बघता बघता तुमच्या सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे अगदी विदेशातील 12 देशामध्ये सुद्धा पोहोचलेला आहे. महाराष्ट्रातली जवळपास छोट्यातली छोटी खेडे असो की मोठ्यातलं मोठं शहर असो, त्या ठिकाणचे मान्यवर आपल्या या शोमध्ये सहभागी होतात आणि आपल्या सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या पाठवतात. त्या रचनांचं सादरीकरण करत असताना कळतच नाही की कधी वेळ संपते. त्या रचना सादर करीत असताना त्यातल्या एक शब्दामधल्या त्या शब्दांतल्या अर्थांची उकल करीत असताना जगण्याचे नवनवे संदर्भ सापडतात. एका हताश निराश मनाला जगण्याची नवी उभारी मिळते, दुःखावर फुंकर घातली जाते. जगण्याची नवी दिशा देत असताना एक सकारात्मक संदेश जो आहे तो आपल्या सर्वांच्या शब्दांमधून जातो. खूप सुंदर, अतिशय अप्रतिम असे आपले शब्द असतात आणि त्या शब्दांची जादू, त्या शब्दांची किमया ही आपल्या या शोमध्ये चढत जाते आणि हा शो बहरत जातो. हा शो चालत राहतो आणि चालता चालता कळतच नाही की कधी शो संपला आणि वेळ कधी संपली. आता सुद्धा पहा ना, घड्याळ मला खुणावतंय की आजच्या शोमधून तुझी जायची वेळ झाली आहे. गप्पांचा प्रवास असाच चालू राहावा असं वाटतं. जेवढी उत्सुकता तुम्हाला रविवारची असते दुपारी 2ला मला भेटण्याची, तेवढीच मलासुद्धा उत्सुकता असते दर रविवारी दुपारी तुम्हाला भेटण्याची 2 वाजता. परंतु वेळेचं बंधन आहे आणि आपले श्रोतेसुद्धा आहेत, तर ते सुद्धा खूप प्रतिक्रिया छान देतात. ते कार्यक्रम ऐकत असतात, तुमच्या सुंदर सुंदर साहित्यिकांच्या रचना ज्या आहेत त्या ऐकत असतात. खूप सुंदर अशा आजच्या शोमधल्या सुद्धा रचना होत्या. परंतु वेळेच्या बंधनामुळं आजच्या शोपुरती मला म्हणजे RJ कैलासला रजा द्या. हो, पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईन पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या सर्वांच्या सुंदर सुंदर रचनांसोबत. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.